मुंबई गोवा हायवे रखडल्याचं खापर कंत्राटदारांवर फोडण्यात आलंय। पळपुट्या कंत्राटदारांमुळे हायवेचं काम रखडलं। उद्योग मंत्री उदय सामंतांनी असा आरोप केलाय। हायवे रखडण्याला आतापर्यंतची सगळी सरकारं जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय। सरकार आलं तर म्हणण्यापेक्षा सरकार अनेक वेळा आलेलं होतं। मला असं वाटतं की मुंबई गोवा मार्गाची सुरुवात ही 2012 ला झाली। ज्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर या संपूर्ण प्रकल्पामध्ये होते त्या कॉन्ट्रॅक्टरनी पळकुटेपणाची भूमिका घेतली, म्हणून हा प्रकल्प मागे राहिलाय आणि याच्यामध्ये एकच सरकार जबाबदार असू शकत नाही। नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर ही बीओटी संकल्पना निघून गेली आणि केंद्र सरकारच्या 100% पैशातनं करण्याचा निर्णय झाला। हे योगदान नक्कीच मोदी सरकारचं आहे आणि निवडणुका आल्यामुळे कदाचित पवार साहेबांना काही इथल्या लोकांनी ब्रीफ केल्यामुळे अशा पद्धतीचा त्यांचा गैरसमज झाला असेल, परंतु मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतलेली आहे आणि या डिसेंबरपर्यंत हा रस्ता पूर्ण होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।